पत्नीने पतीच्या हत्येची सुपारी देत निर्गुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली। या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा केला असून पत्नीसह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या हडको परिसरात असलेल्या स्केटिंग ग्राउंडवर काल सकाळी गणेश दराखे या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली होती। सिडको पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात या खुनाचा उलगडा केलाय। यामध्ये आरोपी पत्नीसह इतर 4 जणांना पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे पतीचा खून झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी पत्नी समोर येत नसल्याने पोलिसांना संशय आला। त्यानंतर पोलिसांनी काक्या दाखवतच पत्नीने खुनाची कबुली दिली। रुपाली गणेश दराखे असे सुपारी देण्यात आलेल्या पत्नीचे नाव असून सुपडू गायकवाड असे या मारेकरी प्रियकराचे नाव आहे। रुपालीने 2 लाख रुपयात नवऱ्याचा काटा काढण्याची सुपारी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी अमोल चिंतामणी चौधरी, अजय दिलीप हिवाळे आणि अनिकेत चौथे यांना सिडको पोलिसांनी अटक करत त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला। याबाबत अधिक माहिती अशी की आज पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे।